नमस्कार, मी नीता पगार. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते. आज आपण इंटेजर्समध्ये बघणार आहोत ॲडिशन ऑफ इंटेजर्स. चला तर मग सुरू करूया आजचा व्हिडिओ. आता इथे तुम्हाला दिसत असतील मी काय एक्झाम्पल लिहिलेले आहे. तर आपल्याला यांची काय करायची आहे, ॲडिशन करायची आहे. तर हे एक्झाम्पल बघून तुमचा सर्वांचा गोंधळ उडत असेल मला माहिती आहे. म्हणून आता हे एक्झाम्पल घ्यायच्या आधी मी तुम्हाला काही रूल्स सांगते, ते तुम्ही लक्षात घ्या. तर एक लक्षात घ्या, जेव्हा आपण इंटेजर्सचे ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन करतो तेव्हा ह्या 4 गोष्टी आपल्याला माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे. पहिली म्हणजे जेव्हा 2 सेम साईन असतात, प्लस प्लस, जेव्हा दोन्ही सेम साईन असतात प्लस प्लस, तर त्याचं काय होतं, प्लस होतं. जेव्हा दोन्ही नंबरला मायनसचं साईन असेल तेव्हा त्याचंही काय होणार, ॲडिशन होणार. म्हणजेच या दोन्ही नंबरची काय करणार आहोत, आपण प्लस करणार आहोत, ॲडिशन करणार आहोत. थर्ड एक्झाम्पल, जेव्हा एक साईन प्लसचं असतं आणि एक साईन मायनसचं असतं तेव्हा प्लस आणि मायनस त्याचं होतं मायनस. आणि फोर्थ एक एक्झाम्पल, मायनस आणि प्लस असेल तर त्याचंही काय होतं, मायनस होतं. आलं लक्षात? ह्या 4 गोष्टी इंटेजर्समध्ये माहीत असणं अत्यंत गरजेचं आहे. आता मी इथे काय लिहिलं हेही तुम्हाला समजलं नसेल किंवा गोंधळ उडत असेल, तर ह्यामध्ये सोप्यात सोप्या भाषेत सांगायचं झालं तर 2 गोष्टी लक्षात ठेवा. जेव्हा 2 सेम साईन असतील, प्लस प्लस आणि मायनस मायनस, जेव्हा 2 सेम साईन असतील तेव्हा त्यांचं ॲडिशन करायचं. आलं लक्षात? जेव्हा 2 सेम साईन असतील तेव्हा त्यांचं काय करा, ॲडिशन करा. आणि जेव्हा डिफरंट साईन असतील, वेगवेगळे साईन असतील, प्लस मायनस असू द्या नाही तर मायनस प्लस असू द्या, त्यांचं सबट्रॅक्शन करायचं. एवढं तरी आपण पक्क लक्षात ठेवू शकतो. सारखे साईन असतील तर ॲडिशन करायचं आणि डिफरंट साईन असतील तर सबट्रॅक्शन करायचं. बस एवढ्या 2 गोष्टी किंवा हे 2 वाक्य एकदम फिट डोक्यात ठेवायचे. आलं लक्षात? सेम साईनला ॲडिशन आणि डिफरंट साईनला सबट्रॅक्शन, सेम साईनला ॲडिशन, डिफरंट साईनला सबट्रॅक्शन. बस यामध्ये एवढंच लक्षात ठेवायचं. मग आपण आता एक्झाम्पलकडे वळूया. -2 + 8, मायनस प्लस म्हणजे इथे काय झालेलं आहे, डिफरंट साईन आलेला आहे. मग आपण काय शिकलो, डिफरंट साईन असेल तर सबट्रॅक्शन करायचं. मग आता -2 आणि +8 म्हणजेच 8मधनं 2 काय करणार आहोत, आपण मायनस करणार आहोत, सबट्रॅक्ट करणार आहोत. मग 8मधनं 2 सबट्रॅक्ट झाल्यावर किती आन्सर येतं, 6. आता काय करायचं, आपण सबट्रॅक्शन तर केलं इथे, प्लस मायनस आणि प्लसचं सबट्रॅक्शन केलं, त्या आन्सर आलं 6. पण एक गोष्ट लक्षात ठेवायची, आन्सर काढल्यानंतर जे साईन इथे असतात तर ज्या बिग नंबरला जे साईन असतं ते साईन आन्सरला द्यायचं, हे एक आठवणीत ठेवायचं. जेव्हा आपण ॲडिशन ऑफ इंटेजर्स करतो किंवा सबट्रॅक्शन ऑफ इंटेजर्स करणार आहोत तेव्हा आन्सर केल्यानंतर साईनला खूप महत्त्व असतं की आन्सर काढल्यानंतर आपण कुठलं साईन देतो. तर कुठलं साईन द्यायचं असतं, जेव्हा 2 डिफरंट साईन असतं आणि त्याचा आन्सर काढल्यानंतर जे मोठ्या नंबरला जे साईन असतं, बिग नंबरला जे साईन असतं ते आपण इथे देणार आहोत. मग आता इथे बिग नंबर 8 आहे, त्याला प्लसचं साईन आहे म्हणून आपण ते इथे दिलेलं आहे. आता प्लसचं साईन इथे आलेलं आहे, मग प्लसचं साईन दिलं नाही दिलं तरी चालतं, परंतु जर बिग नंबरला मायनसचं साईन असेल तर ते आपल्याला कंपल्सरी द्यावंच लागतं. जर साईन दिलं नसेल तर ते आपला आन्सर रॉंग असेल. आलं लक्षात? नेक्स्ट 0 + -3. आता इथे काय झालेलं आहे, 2 साईन इथे एकत्र आलेली आहे. मग आपण आधी काय करणार आहोत, इथे ह्या 2 साईनचं कन्वर्ट एका साईनमध्ये करून घेणार आहोत, कारण इथे 2 साईन आहे. मग हा 0 आपण इथे तसाच ठेवणार. परत प्लस मायनस काय होतं, मायनस. जेव्हा 2 डिफरंट साईन असेल तेव्हा आपण काय करतो, सबट्रॅक्शन म्हणजेच मायनस. मग आता इथं प्लस मायनसचं काय होणार, मायनस. आणि हा 3 इथे तसाच्या तसा. मग आपण ह्या 2 साईनचं कन्वर्ट, कारण हे दोन्ही शेजारी शेजारी किंवा जवळजवळ आलेले साईन आहे,
म्हणून त्या दोन्ही साईनचं कन्वर्ट एका साईनमध्ये करून घेतलं आणि नंतर आपण आता याचा आन्सर काढणार आहोत. 0 - 3, तर याचा आन्सर काय येणार आहे? -3. बरोबर, 0 मधनं -3 होत नाही, तो जसाच्या तसा. हे झालं तुमचा आन्सर. येतंय लक्षात? आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघूया आणखीन. आता इथे बघा किती साईनचं कन्फ्युजन झालेलं आहे. इथे 3 साईन आलेले आहेत. -2 प्लस ब्रॅकेट -3. तरीही घाबरून जायचं नाही, स्टेप बाय स्टेप जायचं. -2 दिलेला आहे, तो आपण तसाच्या तसा लिहू सुरुवातीचा. आता हे 2 साईन इथे जवळजवळ आलेली आहे. मग आपण याचा साईन, ह्या दोन्ही साईनचं कन्वर्ट एका साईनमध्ये करून घेऊ. प्लस आणि मायनस काय होणार? प्लस आणि मायनस काय शिकलो आपण? 2 डिफरंट साईन असेल तर काय करतो? सबट्रॅक्शन, म्हणजेच मायनस. मग प्लस आणि मायनसला काय करणार आपण? मायनस. आलं लक्षात? मग आणि हा 3 इथे तसाच्या तसा. आता ही एक स्टेप झाली. मग आपण इथे आन्सर काढूया. आता इथे -2 आणि -3. आता इथे दोन्ही साईन सेम झालेली आहे. मग दोन्ही साईन सेम असेल तर आपण काय करणार आहोत? ॲडिशन. मग 2 आणि 3 किती झाले? 5. हां, पण मी तुम्हाला काय सांगितलं? जर आपण आन्सर काढतो आणि त्यानंतर काय करतो? बिग नंबरला जे साईन असतं ते आपण देणार आहोत. तर बिग नंबर कोणता आहे? इथे -3 आहे, तर इथे बिग नंबर 3 आहे, तर त्याला कुठला साईन आहे? मायनसचं. ते आपण इथे आन्सरला देणार आहोत. ही एक गोष्ट इथे अतिशय महत्त्वाची आहे की आपण इंटेजर्समध्ये प्लस मायनस किंवा ॲडिशन सबट्रॅक्शन केल्यानंतर साईन देणं अत्यंत गरजेचं असतं. बिग नंबरचं साईन देणं अत्यंत गरजेचं असतं. हे झालं तुमचं आन्सर. तुम्ही फक्त इथे 5 लिहिलं आणि इथे बिग नंबरचं साईन दिलं नाही तर हे आन्सर राईट होणार नाही. समजलं? आपण आणखीन एक्झाम्पल घेऊया म्हणजे तुमची आणखीन चांगल्या प्रकारे प्रॅक्टिस होईल. पुन्हा -4 प्लस ब्रॅकेट -5. काही करायचं नाही, जशा स्टेप आहे तसं सुरुवातीला आधी लिहून घेऊ. -4ला काही करायचं नाही, तो जसा आहे तसंच लिहिणार. आता इथे पुन्हा 2 साईन इथे आलेली आहे, त्याचं कन्वर्ट एका साईनमध्ये करायचं. प्लस आणि मायनस. आता सगळ्यांच्या तुमच्या लक्षात आलं असेल प्लस मायनस काय होणार? मायनस, कारण वेगवेगळे साईन आहे तर त्याचं मायनस करतो आपण, सबट्रॅक्शन करतो. मायनस आणि हा 5 तसाच. आता मायनस मायनस सेम साईन झाले. सेम साईन झाले म्हणजे अर्थातच आपण काय करणार? राईट, ॲडिशन. मग आता या दोन्ही नंबरची ॲडिशन करा. 4 आणि 5 किती झाले? 9. आणि आता काय राहिलं? साईन. राईट. कोणतं साईन द्यायचं? बिग नंबरचं. -5ला कोणतं साईन आहे? मायनसचं. आलं लक्षात? फक्त इथे साईनकडे लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे. हा 6 पुन्हा इथे तसाच. आता इथे प्लस आहे, मायनस आहे. प्लस मायनस मायनस. आणि हा 5. आता 6 - 5 1. आणि बिग नंबर म्हणजे 6 आहे. मग 6ला इथे साईन नाही, म्हणजेच कुठलं साईन असतं? प्लसचं. मग ते आपण इथे 1ला देऊन घेणार. आणि प्लसचं साईन दिलं नाही दिलं तरी चालतं, पण मी इथे तुम्हाला समजण्यासाठी देऊन दिलं. आलं लक्षात? आपण ॲडिशन ऑफ इंटिजर्स कसे घेतले ते ह्या गोष्टी व्यवस्थित लक्षात घ्या. त्या रिपीट बघितल्या आणि तर ॲडिशन ऑफ इंटिजर्स हे काहीही अवघड नाही. आजचा व्हिडिओ हा अतिशय महत्त्वाचा होता. तो व्यवस्थित बघा आणि त्याची व्यवस्थित प्रॅक्टिस करा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्स करून सांगायला विसरू नका. आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करा. व्हिडिओ लाईक करून शेअर करा.